मंडळी, तर मी आता बनवत आहे जिरा राईस. त्याच्यासाठी मी कुकर ठेवला गॅसवर. थोडंसं ऑइल टाकलं आहे आणि थोडंसं जिरा ॲड केला आहे आणि व्यवस्थित जिरा फ्राय होऊन दिला ऑइलमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर पाहू शकता मी पाणी ॲड केलं आणि मी बासमती तांदूळ व्यवस्थित भिजवून ठेवलेला तोच आता ॲड करणार. थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता मी तांदूळ ॲड करून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आता पुढे आपण बनवणार राजमा. त्याच्यासाठी मी टमॅटो, कांदा, आलं, लसूण बारीक करून ठेवलेलं तर आता मिक्सर जारमध्ये टाकूया आणि आपण ग्राइंड करून घेऊया. कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. कढईमध्ये थोडंसं आपल्याला तेजपत्ता पण टाकायचं आहे आणि आपण जे मिक्सरला ग्राइंड करून ठेवलेलं होतं ना, टमॅटो, कांदा, आलं, लसूण त्याची पेस्ट बनवलेली ते सगळं पण ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. आता तुम्ही कलर पाहू शकता. जसं जसं त्याला तेल सुटेल तोपर्यंत त्याचा पुरा कलर चेंज होईल. आता मी हळद ॲड केली आहे, लाल तिखट मसाला, धनेपूड आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता थोड्या वेळाने कलर खूप मस्त असा कलर चेंज होतो त्याचा आणि अरोमा पण खूप सुंदर येत होता. हे बघा कलर पुरा चेंज झाला, पाणीचा पूर्ण अर्क निघून गेला त्याच्यातनं. थोडा आता राजमा मी बॉईल केलेला ॲड केला याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपण राजमा मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं वरून आपण पाणी आपल्याला जसं हवं आहे, थिक हवं आहे तर थिक ग्रेव्ही, थोडं पातळ हवं असेल तर पातळ. इथे बघा जिरा राईस माझा रेडी झाला. पाहू शकता खूप मोकळा मोकळा झालेला. ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केली आहे आणि व्यवस्थित त्याला शिजवून दिलं आहे. बघा शिजल्यानंतर त्याची साईडची तर्री आणि त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आपली भाजी रेडी झालेली आहे. राजमा राईस आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.